भगवी मफलर, बसायला बाज आणि डोक्यावर तळपता सूर्य. अंतरवाली सराटीत 40 डिग्रीच्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि यावेळी त्यांचं उपोषण कोणत्याही छताखाली नाहीये किंवा मंडपामध्ये नाहीये, तर यावेळी त्यांचं उपोषण अगदी मोकळ्या माळरानावर रखरखत्या उन्हामध्ये आहे. सातारा संस्थांचा GR काढा, गॅझेटनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये उपोषणाला बसलेत. यावेळी सुद्धा उपोषणाला बसण्याआधी त्यांनी सरकारला काही दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता. सरकारकडून यंदा मध्यस्थी म्हणून प्रसाद लाड यांनी जरांगेंना त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील असं आश्वासन सुद्धा दिलेलं होतं. बरं, फक्त आश्वासन नाही तर अगदी माझ्या भावा मी तुझ्या जवळ येतोय, तू उपोषणाला काही बसू नकोस असं ट्विट करत सुद्धा प्रसाद लाड यांनी जरांगेंना पूर्णपणे घोळात घेतलेलं होतं. लाड यांच्या दिलासादायक ट्विटमुळे आणि जरांगेंसोबतच्या सकारात्मक चर्चेमुळे जरांगे पाटलांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही असं सगळ्यांना वाटलेलं होतं. पण नेहमीप्रमाणे सरकारनं जरांगेंना ठेंगा दिला आणि अंतरवालीमध्ये पुन्हा एकदा जरांगेंना कडक उन्हामध्ये उपोषणाला बसावं लागलं. आता नेमक्या जरांगेंच्या मागण्या काय आहेत, सरकारनं त्यांना काय आश्वासन दिलंय, सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे काय बोलले आणि अंतरवालीमध्ये सध्या काय स्थिती आहे, हेच या व्हिडिओमधून पाहायचंय. नमस्कार. सगळ्यात आधी बघूयात मनोज जरांगे नेमकं कोणत्या कोणत्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाला बसलेत आणि त्या मागण्यांवर सरकारनं नेमकं काय उत्तर दिलंय. जरांगेंची पहिली मागणी आहे की 58 लाख नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या. यावर सरकारनं उत्तर दिलंय की शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी या सगळ्या जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळांना भेट देऊन नोंदी तुम्ही बघू शकता. आवश्यकता असल्यास या नोंदींची प्रत सुद्धा आम्ही काढून देऊ. जरांगेंची दुसरी मागणी आहे हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचे दाखले देण्यात यावेत. यावर सरकारने असं उत्तर दिलंय की विभागीय आयुक्तांकडून दाखले वितरित करण्यासाठी SOP तयार केली आहे. जरांगेंची तिसरी मागणी आहे की जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे. यावर सरकार असं म्हटलंय की विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामांचा आढावा घेतील. जरांगेंची चौथी मागणी अशी आहे की सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी. यावर सरकार असं म्हणालंय की या मागणीबाबत महाधिवक्ता यांचं मत घेऊन कार्यवाही करण्यात येईल. जरांगेंची पाचवी मागणी आहे मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं जावं. यावर सरकार असं म्हटलंय की पुढच्या 1 महिन्यामध्ये मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत काम सुरू करू. जरांगेंनी केलेली 6वी मागणी अशी होती की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी. यावर सरकारनं असं सांगितलंय की 275 आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदत याआधी दिलेली आहे. उर्वरित 31 वारसांना पुढच्या 15 दिवसामध्ये मदत देऊ. जरांगेंची 7वी मागणी अशी होती की कुणबी प्रमाणपत्र हे लगेच वितरित करण्यासाठी कार्यवाही करा. त्यावर सरकार असं म्हटलं आहे की संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या विषयासंदर्भात हेल्पलाईन पुढच्या 8 दिवसामध्येच आम्ही सुरू करू. या सगळ्या मागण्यांसाठी जरांगे उपोषणाला बसलेत. आता सरकारने जरांगेंना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकार खरंच लवकर पावले उचलेल का, यावर शंका आहे. कारण याआधी सरकारनं कित्येकदा 2 महिन्यामध्ये काम करतो असं म्हणून 6 महिने इतका वेळ जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लावलेला होता. आता नेमकं काय होईल हे पाहणं उत्सुकतेच आहे. बरं, जेव्हा मनोज जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलेली ते सुद्धा पाहू. फडणवीस असं म्हणाले होते की सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. सरकारची भूमिका पारदर्शक आहे. याआधीही होती, पुढेही राहील. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहोत. एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं असं आम्ही कधीही केलेलं नाहीये. OBC समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाहीये. मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करून देण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ, परंतु OBC समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही असं म्हणत फडणवीसांनी एक प्रकारे दोन्ही सुद्धा समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आता बघा, फडणवीसांच्या याच आश्वासनांना आणि बोलण्याला जरांगे याआधी भुलले होते, पण आता जरांगे पुन्हा ती चूक करणार नाहीत. त्यात जरांगेंवर शिंदेंचा चेला अशा अप्रत्यक्षपणे टीका सुद्धा होत आहेत. याच टीका पुसण्यासाठी मनोज जरांगेंना त्यांचं उपोषण यावेळी यशस्वी करून दाखवावंच लागणार आहे. नाहीतर जरांगेंवर फक्त तोंडाची हवा अशी टीका होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगेंच्या यावेळीच्या अंतरवालीतल्या आंदोलनाला सगळ्यात पहिल्या आंदोलनासारखं वळण येऊ नये.
कारण पहिल्या आंदोलनामध्ये झालेला गोंधळ आणि त्यानंतर पेटलेला मराठा समाज सरकारनं पाहिलाय. आता सुद्धा आंदोलनाचं ठिकाण सेम आहे आणि कारण सुद्धा तेच आहे. त्यामुळे स्वतः जरांगेंनीच सरकारला सांगितलंय की पहिल्या आंदोलनामध्ये जो लाठीचार्जचा प्रकार झाला तो यावेळी होऊ देऊ नका. त्यात आता अंतरवालीमध्ये उपोषणाला आलेल्या लोकांची संख्या मागच्या वेळीपेक्षा दुपटीनं जास्त आहे. आता उरला प्रश्न, जरांगे उपोषण मागे घेतील का? कारण सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलेलं होतं. त्यांनी सरकारकडून काही मध्यस्थीची भूमिकाही घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि इतरही नेते होते. या सर्वांनी जरांगेंना काही आश्वासनं दिली आहेत. पण सरकारच्या उत्तरांवर जरांगे पाटील समाधानी नाहीत आणि जरांगे त्यांच्या उपोषणावर अजूनही ठाम आहेत. आता खरं तर यापुढे काय होणार आहे? जरांगे म्हणत असल्याप्रमाणे सरकार अधिसूचना काढणार का? कधी काढणार? आणि यापुढे जरांगेंची काय भूमिका असणार आहे? आणि राज्यातील मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये जमायला सुरुवात होईल का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालेलं उपोषण हे मागच्या वेळी जसं मुंबईपर्यंत पोहोचलं तसंच यावेळीचं उपोषण सुद्धा मुंबईपर्यंत जाईल का? की हे उपोषण अंतरवाली सराटीमध्येच मिटेल आणि या उपोषणाला काही वेगळं वळण मिळेल का? हे सगळं पाहणं खूप उत्सुकतेचं आणि महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करेल का? कारण सरकार नेहमी जरांगेंच्या मागण्या वेगळ्या असतात पण उत्तर देताना सरकार त्यांच्या पद्धतीने उत्तर देत आहे आणि एका प्रकारे जरांगेंना घोळ्यात घेत आहे असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे आत्ता सरकार नेमकं काय करणार आहे? जरांगेंच्या मागण्या मान्य करणार की त्यांच्याप्रमाणे सगळ्या मागण्या ते फिरवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? यावेळी जरांगेंचं उपोषण हे कितपत यशस्वी ठरेल आणि सरकार यावर काय भूमिका घेईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.